माझे नाव कविता आहे. सकाळपासून सुरू झालेला पाऊस यावेळी एकही क्षण थांबला नव्हता. मी बराच वेळ त्याची वाट पाहत होतो, की पाऊस थोडा हलका झाला तर ऑफिसमधून निघून घरी जाईन. पण रात्री 8 वाजता जेव्हा मला खात्री झाली, की पाऊस दुसऱ्या सकाळपर्यंतही थांबणार नाही, तेव्हा मी एकटीच ऑफिसमधून निघाली. बाकीचे सर्वजण आपापल्या गाड्यांनी निघून गेले होते. मला ऑफिसमध्ये काम करताना खूप उशीर झाला होता. मग थोडा वेळ मी पाऊस थांबण्याची वाट पाहत वाया घालवला. 8 वाजताच्या आसपास जेव्हा अंधार पूर्णपणे पसरला आणि घरी वारंवार फोन येऊ लागले. झाली. दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी माझ्या आईला सांगितले, "बस मी थोड्या वेळात ऑफिसमधून निघते. तुम्ही काळजी करू नका. माझ्या फोनची चार्जिंगही संपणार होती." आई चिंतित स्वरात विचारत होती, की "इतक्या पावसात कशी येशील?" मी म्हणाले, "आई कोणतरी सवारी मिळेलच. रिक्षा असो की टॅक्सी, जे मिळेल ते घेऊन मी थेट घरी येईन." असं म्हणून मी फोन बंद केला. फाईल सरासर ठेवून मी निघाली. जणू ती फाईल नव्हती, तर एखादी छत्री असेल. थोड्याच वेळात तीव्र पावसाने माझ्या संपूर्ण शरीराला भिजवून टाकले. जानेवारीची कडाक्याची थंडी आणि हा वादळी पाऊस, ज्याने चहूबाजूला पाणी भरून टाकले होते. असं वाटत होतं, की घरी जाताना माझी कुल्फी गोठून जाईल. आता मला स्वतःवर खूप राग येत होता, की मी अंधार होण्यापूर्वी का निघाली नाही. जोरजोरात चालत मी रिक्षा आणि टॅक्सी शोधत होतो. पण या वादळी पावसात ना रिक्षा मिळाला, ना टॅक्सी. दूरदूरपर्यंत रस्ता एकदम विराण दिसत होता. मागे ऑफिसमध्येही कोणी नव्हते ज्याच्याकडे मी मदत मागू शकेन. अशा स्थितीत मी जोरजोरात पावले टाकत भगवानाला प्रार्थना करू लागले. पण या पावसात चालणेही फार कठीण होते. खड्डे असो की चिखल काही दिसत नव्हते. इतक्यात अचानक एक गाडी येऊन माझ्या अगदी जवळ थांबली. मी कधीच विचार केला नव्हता, की या वादळी पावसात काहीतरी अनर्थ घडला तर काय होईल. पण आता जेव्हा ती गाडी माझ्या अगदी जवळ येऊन थांबली, तेव्हा माझी धडधडी थांबली. गाडीचे दार उघडले आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेला माणूस मला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर नजर पडताच मी सुटकेचा श्वास घेतला. तो दुसरा कोणी नव्हता, तर माझा बॉस विजय सक्सेना होते. काळ्या पॅन्ट कोट घातलेले आणि चांदीच्या फ्रेमचे सुंदर चष्मा लावलेले. ते माझ्याकडे पाहत होते. मग त्यांनी मला गाडीत बसण्याचा इशारा केला. मी थोडी घाबरली. ते कठोर स्वरात म्हणाले, "जल्दी आत या." माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे मी गाडीत बसले. माझ्या भिजलेल्या कपड्यांनी गाडीची सीट भिजवत होती. कपड्यांतून सतत पाणी टपकत होते. भिजल्यामुळे कपडे माझ्या शरीराला चिकटले होते. मी माझा दुपट्टा व्यवस्थित केला आणि फाईल मांडीवर ठेवली. स्वतःच्या बोटांना मुरडू लागले. "इतक्या अंधारात आणि इतक्या पावसात तू कुठे जात आहेस?" बॉसचे. हे ऐकून मला या प्रश्नाचे काही उत्तर सुचत नव्हते. बॉसने मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. त्यांच्या मनात काय भाव जागृत झाले मला कळत नव्हते. पण त्यांनी स्वतःवर काबू ठेवत म्हटले, "बरं, मला तर वाटले होते की तुझा आत्महत्या करण्याचा इरादा आहे." यावेळी मी थोडी चिडली. "इतका तीव्र पाऊस आणि अंधार, तुला काही अंदाजही नाही का की तुझ्यासोबत काय होऊ शकते?" बॉस गाडी चालवत मला कठोर स्वरात म्हणाले. मी म्हणाले, "आज वेळेचा अंदाजच नव्हता. मी कामात इतकी मग्न होतो की वेळेचा पत्ता नव्हता. जेव्हा काम पूर्ण झाले तेव्हा कळले, की पाऊस तर थांबला नाही आणि सर्व लोक निघून गेले आहेत. मी खूप काळजीत होतो आणि हा विचार करून ऑफिसमधून निघाले, की कदाचित कोणती रिक्षा मिळेल." मी स्वतःची नजर खाली घेतली आणि खाली मॅटवर पडणाऱ्या केसांच्या पाण्याकडे पाहू लागले. "ठीक आहे, मी प्रयत्न करतो, की तुला तुझ्या घरी सोडून देतो. स्वतःचा पत्ता सांग." मी लगेच माझा पत्ता सांगितला. तो ऐकून बॉस चक्रावून मला पाहू लागले. "मला वाटते की की तुझा मेंदू ठिकाणी नाही. जी तू पत्ता सांगत आहेस, तो इथून खूप दूर आहे आणि खूपच अरुंद अंधारलेला भाग आहे. इतक्या तीव्र पावसात तिथे चिखल आणि पाणी भरले असेल. खूप कठीण आहे की आम्ही सहज तिथे पोहोचू शकू. माझ्या मते आज तुला ऑफिस यायलाच नको होते." पावसाची शक्यता तर आधीच होती. ते रागात माझ्याकडे पाहू लागले. माझ्या डोळ्यांत अश्रू भरले होते आणि चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. बॉसने आपला राग काबूत ठेवला आणि म्हणाले, "इथून माझे बंगले जवळ आहे. आज रात्र तू तिथेच थांब." त्यांनी मला पाहिले तर मी एक क्षण घाबरले. "नाही, माझी आई वाट पाहत असेल." बॉस रागाने मला पाहू लागले आणि म्हणाले, "जर तू स्वतःची आईला चांगली गोष्ट सांगशील तर ती नक्की समजेल. उलट माझा विचार आहे की ती स्वतः तुला तेच सांगेल की या वादळी पावसात इतका लांब रस्ता करू नकोस." बॉसने गाडी आपल्या बंगल्याकडे वळवली. त्यांच्या गाडीमागे दुसरी गाडी होती, ज्यात सिक्युरिटी गार्ड्स होते. माझे बॉस खूप श्रीमंत बिझनेसमन होते. त्यांच्याकडे पैशाची काही कमतरता नव्हती. त्यामुळे सिक्युरिटीही खूप जास्त होती.
आज बॉसला ऑफिसमधून निघायला थोडा वेळ लागला होता. पण त्यांना हा अंदाज नव्हता की मी इतकी मूर्ख असेल निघाले. आणि आता जी भागाची मी बोलत होतो, तो खरंच चिखल आणि पाण्याने अर्धा बुडाला असेल. तिथे जाणे रात्रीच्या अंधारात खूप धोकादायक होते. त्यामुळे बॉसने मला स्पष्ट नकार दिला होता. थोड्या वेळाने त्यांनी मला आपल्या बंगल्यात घेऊन पोहोचवले. मी थंडीने खराब रीतीने थरथरत होतो. पाण्याने भिजलेल्या कपड्यांनी माझ्या शरीराला थरथरायला भाग पाडले होते. हात आणि पाय पूर्णपणे निळे पडले होते. बॉसला माझी स्थिती चांगली समजली होती, त्यामुळे घरात जाताच त्यांनी जोरदार आवाजात नोकराणीला बोलावले. बॉसच्या आवाजावर नोकराणी धावत आली. "जी साहेबजी, ही कविता आहे. माझ्या ऑफिसमध्ये काम करते. याला शीतलच्या खोलीत घेऊन जा. काही कपडे द्या आणि खाण्याबद्दलही विचारा. ही आजची रात्र शीतलच्या खोलीत राहील." बॉसने नोकराणीला सांगितले. नोकराणीला पाहून माझ्या जीवात जीव आला. अन्यथा अजूनपर्यंत मी चांगल्या मार्गाने तीच विचार करत आले होते की मी स्वतःच्या बॉसबरोबर बंगल्यात कशी राहीन. कारण मला माहीत होते की माझे बॉस एकटे राहतात. त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. नोकराणी माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेली. "मॅडमजी, हे शीतल मॅडमची खोली आहे. ती तुझ्यासारखीच आहे. तिचे चांगले कपडे तुला येतील." असं म्हणून तिने स्वतःच कपाट उघडून बरेच कपडे काढून टाकले. "यातून जे काही तुला आवडेल ते घाल." मी लगेच एक फ्रॉक उचलले आणि वॉशरूममध्ये जाऊन कपडे बदलले. एक मोठी शाल स्वतःवर गुंडाळून मी खोलीत हीटरजवळ बसून हात शेकू लागले. माझी नजर बिस्तरावर पडलेल्या बॉसच्या कोटावर होती. स्वतःच्या आपोआप चेहऱ्यावर एक हसू आले, ज्याला मी एक खूप कठोर आणि रुक्ष माणूस समजत होतो. अडचणीच्या यावेळी त्या नोकराणी खोलीतून बाहेर गेली होती. थोड्या वेळाने ती परत आली. आणि म्हणाली, "मॅडमजी, तुम्ही काय खाणार? आज्ञा करा." "मी बस थोड्या वेळात तयार करून देते." हसत म्हणाली, "न काही गरज नाही." "मी ठीक आहे." "अरे मॅडमजी, संकोच करू नका. तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि साहेबजी तर पाहुण्यांची खूप काळजी घेतात. पहा ना, शीतल मॅडमची खोली कशी तुमच्यासाठी उघडी करून दिली. अन्यथा शीतल मॅडमची खोली कोणीही वापरू शकत नाही." ती खूप रागावते. नोकराणीच्या बोलण्यावर मी चक्रावले. शीतल मॅडम कोण आहे? मी खूप आश्चर्याने विचारले. जोपर्यंत मला माहीत होते, बॉस स्वतःच्या आई-वडिलांचा एकमेव मुलगा होता आणि त्यांचे कोणी नव्हते. शीतल मॅडम साहेबांच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. तिचे घर गावी आहे. पण ती अभ्यासासाठी इथे शहरात राहते. आत्ताच सुट्ट्या झाल्यावर ती गावी गेली आहे. पण हे खोली तिचेच आहे. कोणी या खोलीत येईल किंवा तिच्या वस्तू वापरतील तर तिला ते सहन होत नाही. आणि साहेबजी कोणालाही या खोलीत येण्याची परवानगी देत नाहीत. ते शीतल मॅडमला खूप प्रेम करतात. तुम्ही नक्की खूप खास असाल ज्यांना इथे येण्याची परवानगी मिळाली. असं म्हणून नोकराणी हसली. यावेळी मी खराब रीतीने चक्रावले. बॉसच्या जीवनात दुसरी एखादी मुलगीही आहे. ही गोष्ट मला त्यावेळी खूप वाईट वाटली. जरी माझ्या बॉसबरोबर काही खास बोलणे नव्हते. फक्त ऑफिसच्या सीमेपर्यंत भेट होती. पण शीतलचे नाव येताच मनात एक झुरळासारखे जाणवले. पण स्वतःवर नियंत्रण ठेवत मी म्हणाले, "अशी काही गोष्ट नाही. बस ऑफिसवरून परतीला गाडी मिळाली नाही." आणि मी भिजत होतो. त्यामुळे बॉसने दया दाखवली. मी लाजेने सफाई केली. माझ्या बोलण्यावर नोकराणी डोके हलवू लागली. मग तिने स्वतःच माझ्यासाठी कॉफी आणि थोडे खाणे घेऊन आले. मी थोडे खाल्ले. मला तर बस सकाळची वाट पाहत होतो. स्वतःच्या आईला फोन करून मी सांगितले होते की मी सकाळी परत येईन आणि त्यांना समजावून सांगितले होते. रात्री 12 वाजताच्या सुमारास मला बेचैनी येऊ लागली. अनोळखी जागा आणि नवीन खोली होते. झोप येणार नव्हती. मऊ बिस्तरावर मी करवटी बदलत होतो. बेडवर डबल गद्दा विछायला होता, ज्यावर मी पहिल्यांदा झोपले होते. थोड्या वेळापर्यंत मी तसेच बसले होते. मग मी खोलीतून बाहेर निघाले. चहूबाजूला सन्नाटा होता. इतके मोठे बंगले मी आधी कधीही पाहिले नव्हते. मी हळूहळू पावले टाकत प्रथम खालच्या भागात फिरत होतो. मग पायऱ्या चढून वर पोहोचले. एका खोलीच्या दाराजवळ पोहोचून माझी पावले थांबली. कारण त्या खोलीत दिवा लागला होता आणि पियानो वाजवण्याचा आवाज येत होता. कोणी खूप सुंदर धून वाजवत होते. मी तिथेच उभी राहिले. मग पियानोचा आवाज बंद झाला. तर मी परत फिरण्याचा विचार केला. पण इतक्यात त्या खोलीचे दार उघडले आणि माझी नजर समोर एकदम वेगळे दिसत होते. जंडऱ्या कुर्त्यात ते मुलीच्या स्वप्नातील राजकुमार. मी जणू पापणी झपकायला विसरले. दुसऱ्या बाजूला बॉसच्या मनातही काहीतरी जागृत झाले होते. ते लक्षपूर्वक मला पाहत होते. काही क्षण शांततेत गेले. डोळ्यांनीच डोळ्यात आम्ही एक अनोखा संवाद साधला होता. मग थोड्या वेळाने बॉसने मला विचारले, "सर्व ठीक आहे ना? तू आराम करणार नाहीस का? काही समस्या आहे?" मी नोकराणीला सांगितले होते की तुझी काळजी घेईल.
नाही, अशी काही गोष्ट नाही. मी तर बस पियानोचा आवाज ऐकून इथे आले होते. तुम्ही खूप चांगले पियानो वाजवता. मी विचार न करता प्रशंसा केली. माझी आई खूप चांगले पियानो वाजवत होती. मी त्यांच्याकडूनच शिकलो आहे. जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते, तेव्हा या खोलीत येतो. हे माझ्या आईचे खोली आहे. बॉस हळूहळू स्वतःच्या आईचा उल्लेख केला. एका क्षणात मला जाणवले की ते स्वतःच्या आईला आठवून उदास झाले आहेत. यापूर्वी दुसरी काही गोष्ट होण्यापूर्वी अचानक दारे आणि खिडक्या जोरजोरात वाजू लागल्या. वाऱ्याच्या तीव्र झोक्याने पडदे उडून टाकले होते. विजेच्या कडकडाटाचा तीव्र आवाज आला. भीतीने माझी स्थिती खराब झाली. मी जोरात पुढे जाऊन बॉसचा हात धरला. विजा जोरात कडकडत होती. वाटले आजच सारखा पाऊस होईल. माझी स्थिती पाहून बॉसच्या चेहऱ्यावर हसू आले. बॉस हळूहळू माझा हात धरून म्हणाले, काळजी करू नकोस. सकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. माझ्यात इतकी हिंमत नव्हती की बॉसचा हात सोडवून किंवा परत स्वतःच्या खोलीत जाऊ शकेन. मी घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. बॉस मला स्वतः हाताने धरून आपल्या आईच्या खोलीत घेऊन गेले, जिथे एका बाजूला पियानो होते आणि दुसऱ्या बाजूला बिस्तरासमोरच्या भिंतीवर एक माणूस, स्त्री आणि मुलाचे चित्र होते. मला समजायला उशीर लागला नाही की हे बॉसचे आई वडील होते. बॉसने मला बेडवर बसवले आणि स्वतःचा हात सोडवत म्हणाले, तुझ्या नखांनी तर खूप खुणा केल्या आहेत. बॉसच्या बोलण्यावर मी चक्रावून पाहिले, तर त्यांच्या मनगटावर खरंच माझ्या नखांचे खुणा होते. मी लाजेने माफी मागू लागले. बॉस हसत माझी माफी स्वीकारली. तू इथे आरामात झोप. सकाळी मी स्वतः तुला घरी पाठवतो. ते मला प्रेमाने समजावू लागले, कारण माझ्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मी नकार देत डोके हलवले आणि लगेच उभी झाले. मला भीती वाटत आहे. मी एकटी राहू शकणार नाही. बॉसने एक थंड श्वास घेतला आणि म्हणाला, नोकराणीही स्वतःच्या क्वार्टरला गेली आहे आणि तिथून इथे येण्यास 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. पाऊस खूप वाढला आहे, त्यामुळे यावेळी मी तिला परत बोलावू शकत नाही. मग वाटले होते की तू झोपली असशील, त्यामुळे मी तिला पाठवले. तू इथेच बस. मी मजबुरीने बॉसला खोलीत थांबण्याची परवानगी दिली. ते आश्चर्याने माझा चेहरा पाहू लागले. ठीक आहे, मी इथेच बसेन. तू आराम कर. बॉस खुर्चीवर बसून डोळे बंद केले, जेणेकरून मी शांततेने झोपू शकेन. पण मी इतकी बेचैन होतो की एका बाजूला बेडच्या कोपऱ्यात टेकून बसले होते. माझी नजरे बॉसच्या चेहऱ्यावर होती. त्यांच्या चेहऱ्याचा तेज आणि उंच नाक त्यांना सुंदर सोबत थोडे घमेंडही बनवत होते. 2 तास तसेच गेले. बॉसला कदाचित झोप आली असावी की अचानक ढग इतके जोरात गरजले की माझी चित्कार निघाली. मी धावत बॉसकडे पोहोचले. माझे बस चालत असेल तर मी पुन्हा त्यांच्या हातांना घट्ट धरले असते. पण यावेळी मी तसे काही केले नाही. पण माझा चित्कार ऐकून बॉसने डोळे उघडले होते. मी खराब रीतीने थरथरत होतो. बॉस हळूहळू उठून स्वतःची शाल माझ्या खांद्यावर टाकली आणि मला दुसऱ्यांदा बेडपर्यंत घेऊन आले. इतके का भीती वाटत आहे? विजा कडकडणे आणि पाऊस होणे तर सामान्य गोष्ट आहे. ते माझ्या इतके जवळ होते की मी त्यांच्या श्वासाची उष्णता जाणवू शकत होतो. मग मी त्यांना हळूहळू सांगितले की मी इतके का घाबरते. या शहरात येण्यापूर्वी जेव्हा मी लहान होतो, तेव्हा आम्ही एका गावात राहत होतो. त्या गावात विजा पडल्याने माझ्या गावातील बरेच लोक मरण पावले होते. तेच कारण होते की विजेच्या कडकडाटाच्या आवाजाने मला खूप भीती वाटत होती. बालपणीच्या त्या भीतीदायक आठवणी आजही माझ्या मेंदूत ताज्या होत्या. हे ऐकून बॉसला खूप दुःख झाले. त्यांनी मला हळूहळू बिस्तरावर झोपवले आणि स्वतः माझ्या डोक्याजवळ बसले. त्यावेळी मला बॉसचे जवळ असणे एकदम वाईट वाटले नाही. उलट त्यांच्या असण्याने मला धैर्य मिळाले. मी इतकी थकले होते की माझे डोळे बंद झाले आणि मला खूप खोल झोप आली. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा बसच्या ड्रायव्हरने मला घरी सोडून आला. नोकराणीने खूप आग्रह केला की नाश्ता करून जा, पण मला स्वतःच्या आईची काळजी होती. रस्ते पाण्याने भरले होते. मला पाहून आई गळ्याशी लागली. खूप काळजी होत होती तुझी. भगवानाचा आभार की तुझ्या बॉसने मदत केली. अन्यथा न कळे काय झाले असते. मी आईच्या गळ्यात लागून बॉसबद्दलच विचार करत होतो. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी पहिल्यांदा ऑफिस गेले होते. सर्वजण तेच म्हणत होते की बॉस खूप कठोर माणूस आहे. 30 वर्षांचा तो माणूस कोणाचा सन्मान करत नाही आणि लगेच अपमान करतो. त्यामुळे मी सुरुवातीपासून त्यांच्यापासून खूप घाबरत होतो. पण कालच्या रात्री त्यांच्याविषयी माझा विचार बदलला होता. बॉस बोलला कठोर नव्हते, जसे ऑफिसमध्ये दिसत होते. उलट तो एक मऊ मनाचा आणि दयाळू माणूस होता. हा विचार करून मला खूप आनंद झाला आणि त्यांच्या नावावर मनात गुदगुदीसारखे जाणवले. पण मग मी नोकराणीची ती गोष्ट कानात गुंजू लागली की बॉस शीतलला खूप प्रेम करतो आणि कोणालाही तिच्या खोलीत जाऊ देत नाही. ही गोष्ट मला खूप काळजीत करत होती. मी शीतलला पाहिले नव्हते, पण न कळे का तिच्याबद्दलच विचार करत होतो.
नकळे ती कोण होती जी बॉसच्या मनात बसली होती. कपडे बदलून मी शीतलचे कपडे आईला दिले. आई, हे लक्षपूर्वक धुवा. हे बॉसच्या घरातील कपडे आहेत आणि परत करायचे आहेत. मी उद्या ऑफिस घेऊन जाईन. आईने मी सोफ्यावर बसले रात्र आठवत होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिस पोहोचले तेव्हा माझ्या मनाची स्थिती बदलली होती. माझी नजरे बॉसला शोधत होत्या. माझ्या हातात तो शॉपर होता ज्यात शीतलचे कपडे होते. मग मी विचार केला की का नाही स्वतः जाऊन बॉसना कपडे देऊन येते. त्या विचाराने मी सेक्रेटरीला सांगून बॉसच्या ऑफिसमध्ये चालत गेले. पण तिथे जे पाहिले त्याने मला गहिरा धक्का बसला. बॉस खोलीत एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक दुबळी पातळ आणि खूप सुंदर मुलगी होती. मी कपड्यांचा शॉपर टेबलावर ठेवला आणि बॉसना सांगितले की हे शीतलचे सूट आहे. यापूर्वी की बॉस काही बोलतील, त्या मुलीने शॉपर उचलून जमिनीवर फेकला आणि चित्कार करत बोलली, "त्या रात्री तू माझ्या खोलीत शिरलीस. पण आता जर दुसऱ्यांदा पाऊल ठेवलास तर मी तुझी जान घेईन. तुला कोणी अधिकार दिला की माझे कपडे घालायचे आणि आता इतकी हिंमत की तू स्वतःची उधारी मला परत करण्यासाठी आलीस. उचला हे कपडे आणि दफा होऊन जा इथून." तुला काय वाटते? मी शीतल घमेंडीची लगेच घालणार. शीतल खूप घमेंडीची वाटत होती. मी बॉसकडे पाहिले. ते हळूहळू बोलले, "तू बाहेर जा. मी थोड्या वेळात तुला बोलावतो." मी खूप हैराण आणि दुखी झाले. स्वतःच्या केबिनमध्ये येऊन स्वतःचे अश्रू रोखत मी टेबलावर डोके टेकवले. मला क्षणभरात स्वतःची अवकात आठवली. मनात जे भाव जागृत झाले होते ते तिथेच संपले. कुठे तो श्रीमंत आणि कुठे मी. संपूर्ण ऑफिसमध्ये गप्पा होत होत्या आणि माझे डोके उंच करणे कठीण झाले होते. यापूर्वी की मी रजा घेऊन घरी जाऊ शकेन, शीतल माझ्या केबिनमध्ये आली. त्यानंतर जे काही तिने सांगितले ते ऐकून माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. शीतल मला विचारत होती की मी कशी बॉसना स्वतःच्या जाळ्यात फसवले आणि मी किती हदपर्यंत खाली पडू शकते. हे ऐकून मला वाटले जणू आकाश कोसळले आहे. मी पाहिले की संपूर्ण ऑफिस माझ्याकडे पाहत होते. माझ्यावर जो आरोप लावला जात होता तो खूप नीच होता. बॉसना फसवणारी एक लालची आणि बच्चलन मुलगी, हा आरोप ऐकून मी नोकरी सोडून दिली. पण दुसऱ्याच दिवशी बॉस स्वतः माझ्या घरी आले आणि आईशी बोलून माझा हात मागितला. मला वाटले होते बॉस शीतलला प्रेम करतात, पण त्यांनी सांगितले की ते शीतलला फक्त स्वतःच्या लहान बहिणीप्रमाणे समजतात. त्यामुळे मी लग्नासाठी हो म्हणाले आणि शीतल रागावून स्वतःच्या गावी चालली गेली. आता मी निश्चिंत होते कारण मला कळले होते की बॉसच्या मनात फक्त मीच बसले आहे. आज मी इज्जतीने बॉसची पत्नी बनून राहते. ही कहाणी शिकवते की बाह्य कठोरपणामागे लपलेली दया आणि दयाळूपणा ओळखणे आवश्यक आहे. गैरसमज होऊ शकतात, पण खऱ्या विश्वास आणि संवादाने ते दूर होतात आणि अडचणीच्या वेळी केलेली मदत हृदय जिंकते घेते.